Hello and welcome to this podcast from Parva. Join the Zara Hatke community and enjoy all the podcasts. Aarti presents Zara Hatke People. माणूस म्हणून असलेला प्रवास फार इम्पॉर्टंट वाटतो मला. Bhairavi has completed MA in Clinical Psychology from Pune University, India. She was working as an assistant professor at one of the renowned colleges from Pune. Along with the psychological background, Bhairavi has extensive work experience in the field of arts and theatre. She combined her passion and career to build a better platform for the children around the city. She created a workshop module called Cycle, which is based on psychology and theatre. In 2017, Bhairavi tried experimenting with her art interests. She started doodling her thoughts and created some quirky products out of it. She started a brand called Pintor. There are digital as well as hand-painted products created according to the client needs. I'm interviewing people who have chosen hatke and unique paths. This is episode 6. Let's doodle with Bhairavi. Knowing and discovering Bhairavi Khot through her own words. डायरेक्टली पिंतौर पासून चालू करतीये आणि मग आपण मागे जाऊया. चालेल. सो पिंतौर केव्हा आणि कसं सुरू झालं? ह्याची खरं तर बॅकग्राऊंड सांगायची झाली तर पिंतौर हा जो माझा ब्रँड आहे हा काही मी ठरवून चालू केला नाही. ह्याची पार्श्वभूमी अशी की लहानपणापासून मला चित्रकलेची आवड होती आणि एखादं मूल जसं झाड, पानं, डोंगर, त्याच्यातून येणारी नदी आणि घर असं चित्र काढतं असंच अगदी टिपिकल मी चित्र काढायचे. हळूहळू एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षेच्या निमित्तानं मी अजून काही त्यातले डिटेल्स शिकले आणि खरं तर मी ज्या शाळेमध्ये होते ती ज्ञानप्रबोधिनी, त्यामुळे अवांतर गोष्टी पण खूप असायच्या अभ्यासाबरोबरच. बरोबर. त्यामुळे ट्रेकिंग करायचे, तेव्हा मी बालनाट्यांमध्ये कामं करायचे आणि त्याच्यासाठीचे दौरेही शाळा बुडवून वगैरे केलेले आहेत मी पूर्वी. तर हे सगळं चालू असताना जशा ह्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मी प्रवास करत होते, तर ते चालू असतानाच जी गोष्ट पहिल्यापासून माझ्या बरोबर होती ती म्हणजे माझी चित्रकला. आणि अगदी कुठेही वेटिंग पिरियड असेल, म्हणजे मला आठवतं की मी लहानपणी आईबाबांबरोबर डॉक्टरांकडे जरी गेले तरी वेटिंगच्या इथे बसलेले असताना मी काही ना काहीतरी गिरवागिरवी करायचे, काही ना काहीतरी चित्र काढायचे, बरोबर घेऊन जायचे गोष्टी. मला वर्तमानपत्राची कुठलीही छोटीशी स्पेस सुद्धा पुरायची, इतकी मला सवय होती. माझ्या वह्या अभ्यासाच्या पेक्षा जास्त मागची जी पानं असतात त्याच्यावर शाई पेनाने सुंदर चित्र काढलेली असायची मी. सो खरं तर ही आवड होती पहिल्यापासून, पण करिअर म्हणून त्याचा विचार करावा असं मला वाटत नव्हतं. आणि कॉलेजमध्ये म्हणजे शाळा जशी माझी संपली तसं मला सायकोलॉजीबद्दलचं खूप आकर्षण होतं. त्यामुळे मी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे सायकोलॉजीमध्ये केलं, क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर मी गरवारे कॉलेजमध्ये शिकवायचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून 2 वर्ष. बर. त्यामुळे टिपिकल शिकवणे आणि असा माझा जॉब चालू होता. पण खरं तर मी खूप रमले नाही, कारण मला खूप एक्सपेरिमेंटल लर्निंग आणि टीचिंगमध्ये इंटरेस्ट आहे आणि जिथे जिथे आपल्याला थोड्या पाट्या टाकायला लागतात किंवा टिपिकल पुस्तकी शिकवायला लागतं तिथे माझा इंटरेस्ट कमी होत गेला. याचं सांगायचं कारण म्हणजे तो माझ्यासाठी ट्रिगर पॉईंट होता की पॅरलली मी चित्र काढायचे, पण जसं सोशल मीडिया आपल्याकडे आलं, त्याचे प्लॅटफॉर्म्स आले, तसं मी काढलेली चित्रही मी पोस्ट करू लागले. म्हणजे पूर्वी आपल्याकडे आत्या, काका, मामी असे घरी आले की त्यांना चित्र दाखवणं लहान मुलांचे एवढंच होतं. सोशल मीडियाचा माझ्या पिंतौर चालू करण्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि मी ते पोस्ट करायला लागले आणि लोकांना ते आवडायला लागलं. तर इनिशियली मला असं वाटायचं की जनरल आपल्याला लाईक्स येणं, कमेंट्स येणं साहजिक आहे. पण एक काळ असा आला की मला काही लोकांनी विचारलं की भैरवी हे मला देशील का प्रिंट करून आणि ह्याची काय कॉस्ट आहे. तर खरं तर मी ते क्रेडिट त्या व्यक्तींना देते की ज्यांनी मला कॉस्ट विचारली. हे फार रेअर असतं. जनरली माणसं म्हणतात हे शेअर कर, मला माझ्या कामासाठी हवंय. पण काही अशा छान व्यक्ती होत्या की ज्यांनी मला विचारलं ह्याची काय कॉस्ट आहे, तू कितीला विकतेस. आणि मग मला असं झालं की अरे ह्याला काहीतरी कॉस्ट आहे. सो आपण जे काम करतोय ते हॉबीच्या कुठेतरी पलीकडे गेलंय
आणि ह्याला काहीतरी कॉस्ट, ह्याचा अर्थ त्याला व्हॅल्यू आहे. आणि म्हणून खरं तर मग मी पिंतोर नावाचं एक पेज चालू केलं. तेही मला खरंच आठवत नाही की अशी खूप मोठी प्लॅनिंगची प्रोसेस नव्हती. मी आजपर्यंत जे काही केलं ते विदाऊट प्लॅनिंग केलंय आणि सुदैवानी फॉर्च्युनेटली ते वर्क झालंय. मला अशी खूप सवय नव्हती. पण पिंतोर हे नाव सुद्धा सुचलं तर पिंतोर म्हणजे पेंटर. ओके. का साधा अर्थ आहे त्याचा, पण स्पॅनिश आणि पोर्तुगीज शब्द आहे. तर त्यामुळे त्या नावाने मी पेज चालू केलं. मला तो शब्द खूप आवडला. सो त्याच्यात सुद्धा खूप विचार नव्हता की लोकांना हे कळेल का, आवडेल का, आपल्या संस्कृतीतला शब्द नाहीये. माझं असं धडाकेबाज थोडंसं असतं की त्या झोनमध्ये आपण एकदा असलो की आपल्याला कळत नाही. आणि मी माझ्यासाठी काम करत होते ना, त्यामुळे ती मजा होती की मला असं नव्हतं वाटत की लोकांना आवडेल म्हणून काही करावं. सो मग ते पेज चालू केलं आणि तिथून आपोआप प्रवास चालू झाला. म्हणजे मला 2017 मध्येच मी चालू केलंय. म्हटलं तर खूप कमी वर्ष आहेत आणि म्हटलं तर मी खूप रोजचा दिवस नव्याने अनुभवता येतोय. एव्हरी सिंगल डे अँड एव्हरी सिंगल कोट. राईट. सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज हू अँड व्हॉट वॉज द इन्स्पिरेशन बिहाइंड पिंतोर? खरं तर सगळंच मी म्हणेन, ज्याला आपण मराठीमध्ये भवताल असं म्हणतो की आपलं सराउंडिंग. तर ना माझं ते क्रेडिट मी माझ्या आई वडिलांना, बहिणीला किंवा माझ्या शाळेला देते की रोज मला याची जाणीव होते की आपल्याला ना सखोल अभ्यास करायची सवय लागली आहे एखाद्या गोष्टीचा, किंवा चौकसपणे विचार करणं, किंवा डोळसपणे रादर मी म्हणेन की कुठलेही अनुभव जे आपल्या आजूबाजूला घडत असतात त्याच्याकडे मी खूप छान अनालिसिस करू शकते. हा माझा अतिशय कमी गुणांपैकी हा एक गुण मला वाटतो की नाही, खरंच की मला विचार करता येतो. मला ही गोष्ट खूप माझ्या म्हणजे जमेची बाजू वाटते की जे आपल्या आजूबाजूला घडतं त्याच्यावर प्रोसेसिंग करता आलं पाहिजे, तितकी सेन्सिटिव्हिटी असली पाहिजे. तो माझा दुर्गुणही कधी कधी मला वाटतो की आपल्याकडे जास्त. आय डोंट थिंक सो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, इजंट इट? या, नक्कीच आहे अगं. कारण सखोल अभ्यास करणारे खूप कमी लोक असतात आणि मला असं वाटतं की ते करणारेच सक्सेसफुल होऊ शकतात. बरोबर. मला खरंच या गोष्टीबद्दलचा एक कॉन्फिडन्स आहे की आपण कुठल्याही आपल्या मनावर येऊन आदळणाऱ्या गोष्टी या ऐकून सोडून देणं या कॅटेगरीत मला जमलंच नाही. आणि म्हणून मी क्रेडिट ते माझ्या बरोबर जे पेरेंटिंग केलं गेलं त्यांना आणि माझ्या शाळेला देते की सतत एक चर्चा करणं, डिस्कशन करणं, त्याच्यावर वादविवाद असतील ह्याची सवय होती. आणि पिंतोरमध्ये जो मी कंटेंट जे काही माझ्या चित्रांमधून मांडते ते ह्याचं क्रेडिट आहे की आजूबाजूला जे घडतं तेच मी मांडते. त्यामुळे मला आपण मगाशी गप्पा मारताना जसं म्हटलं तसं की मला अतिसामान्य व्हायला खूप आवडेल. त्यामुळे माझी ना ती एक, मला असं वाटतं की तो बिटवीन द लाईन्स आहे किंवा तो एक्स फॅक्टर आहे माझ्या कामाचा की अनेक माझा जो ऑडियन्स आहे, अनेक माणसं मला असं म्हणतात की अरे यार हे खूप रिलेटेबल आहे. अगदी. आणि त्यामुळे ना माणसांच्या पेक्षा खूप लांब जाऊन काहीतरी अतिसामान्य होण्यापेक्षा इतकं मिसळून आपण गेलं पाहिजे समाजामध्ये की त्यांचा आरसा होता आलं पाहिजे. तर मला खूप काही ज्या कॉम्प्लिमेंट्स मिळतात त्याच्यातली ही एक कॉम्प्लिमेंट मला खूप आवडली होती की तो आरसा वाटतो आम्हाला की अरे माझ्याही घरी हे घड. तर माझ्या चित्रांमधला कंटेंट हा माझा किंग आहे. मला असं वाटतं की एखाद्यानी चित्रकला किंवा ते स्किल सेट थोडंसं कमी जास्त आलं तरी चालतं, पण तुमचं काय म्हणणं आहे माणूस म्हणून हे माझ्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे इन्स्पिरेशन. अमेझिंग. सो तू जे म्हणतेस की अतिसामान्य आणि आरसा, सो यू आर सेईंग की मासेसमधनं जे काही तुला मिळतं दॅट इज युअर इन्स्पिरेशन अलॉंग विथ ऑल दिस फॅक्टर्स. राईट. आणि माझा हा अनुभव आहे स्वतःचा की तुम्ही जितकं मासेसला जवळ घेऊन काम करताना ते एका पॉइंटला क्लासी व्हायला लागतं. म्हणजे कोणाला आवड नसेल क्लासी काहीतरी भारीच करायची, तर पण मला नेहमी असं जाणवतं की मी माणूस म्हणूनच अशी घडली ना की मला मातीत काम करायला आवडेल. प्रबोधिनीच्या निमित्ताने मी खूप समाजकार्य जवळून बघितलं. तर मला असं खूप जितकी आत्मीयता मला माझ्या कलिग बरोबर असते तितकीच मला घरी येणाऱ्या मावशींबद्दल असते जे काम करायला येतात. तर मी भूतदया आपण ज्याला म्हणतो ते मी शिकले नाही आहे. त्याचं क्रेडिट सर्वस्वी माझ्या सराउंडिंगला की मी तशीच वाढली आहे आणि त्याचा खूप जास्त उपयोग होतो. म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं की हा गुण इतका इम्पॉर्टंट असेल, पण मला माझ्या प्रत्येक चित्राचं अनालिसिस जेव्हा मी नंतर करते तेव्हा वाटतं की यार या शब्दामुळे लोकांना हे आवडलं, या एका छोट्याशा बारकाव्यामुळे ते आवडलं, ते मला खूप मॅटर करतं. नक्कीच की तू सायकोलॉजी
क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये केलंस आणि आपण आधी गप्पा मारताना तू मला सांगितलंस की तू थिएटर पण केलंस. राईट. सो यात जरा दोघांबद्दलही, या दोन्ही फील्ड्सबद्दल थोडंसं सांग ना. सायकोलॉजी म्हणजे खरं तर मानसशास्त्र ज्याला आपण मराठीत म्हणतो, आणि मला त्याच्याबद्दल वेड्यासारखं आकर्षण होतं जसं कळायला लागलं तसं. कारण सायन्समध्ये आपण जे बायोलॉजीमध्ये टिपिकल शाळेत शिकतो त्याच्यात आपण सगळ्या गोष्टी बघू शकतो, आपण ऑर्गन्स बघू शकतो, पण मन बघू नाही शकत. आणि मला असं वाटतं की मानसशास्त्र हे अख्ख्या आयुष्याचं काहीतरी गमक आहे असं मला वाटतं, की ह्याच्यातच सगळं जिस्ट असणार आहे. आणि जी गोष्ट दिसत नाही पण ती इतकी मायने राखते आपल्या आयुष्यासाठी, इतकं इम्पॉर्टन्स आहे, त्याच्याबद्दल शिकावं. त्यामुळे माझं बऱ्यापैकी फोकस्ड होतं. 10वी जसं मी पास झाले तसंच माझं ठरलं होतं की मला हे काम करायला नक्की आवडेल याच्यामध्ये. आणि कुठेतरी एक लिडरशिप क्वालिटी माझ्यामध्ये छान, तेव्हा मला कॉन्फिडन्स होता की आपण लीड करू शकतो. काही जण अतिशय चांगल्या प्रकारे सबमिसिव्ह असतात की ते फॉलो खूप छान करू शकतात. माझ्यामध्ये मला जाणवलं की आपण लीड छान करू शकतो. तर मला वाटायचं की वी शुड बी गुड प्रॉब्लेम सॉल्व्हर फॉर पीपल. सो म्हणून खरं तर सायकोलॉजीचं मला खूप आकर्षण होतं की एखाद्याच्या मनातलं कळलं आणि एखाद्याचं बिटवीन द लाईन्स कळले आपल्याला की काय म्हणणं आहे, तर आपण छान प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू का. कारण मला लहानपणापासून आठवतं की माझं अल्टिमेट एम कोणी विचारलं तर वर्ल्ड पीस असं आहे. मला खूपच अशी आतून इच्छा असते की शांतता असावी. व्हायलन्सचा मला भयानक प्रॉब्लेम आहे. सो सायकोलॉजी हे फील्ड म्हणून मी खरं तर निवडलं आणि मी खूप शिकलेही. माझ्या आजच्या दैनंदिन आयुष्यात मी रेग्युलर सायकोलॉजी वापरते. मी जेव्हा लहान मुलांबरोबर सायकोलॉजीच्या निमित्ताने काम करायचे तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की शाळेमध्ये मानसशास्त्र हा विषय असलाच पाहिजे. जसा इतिहास, जसं आपण शिवाजी महाराज शिकतो तितकंच गरजेचं मला वाटतं की मानसशास्त्र मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. कंडिशनिंग कसं होतं हे शिकवलं गेलं पाहिजे. इतकं ते खरं तर अटमोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो सायकोलॉजी बरोबरच मी खरं तर सायकोलॉजीच्याही आधी मी थिएटर करायला शिकले. बालनाट्यांमध्ये मी कामं चालू केली. आणि जसं सायकोलॉजी शिकले तशी गंमत अशी झाली की मला वाटलं हे एकच आहे. कारण एखाद्या भूमिकेचा अभ्यास करताना आम्ही ना असं त्याची हिस्ट्री लिहून काढायचो की हिचं नाव हे आहे, हिचं वय हे आहे, ती मुलगी अशा वातावरणात वाढली आहे आणि तिचं सगळं अभ्यास. तर ते कॅरेक्टरायझेशन जे थिएटरमध्ये मी शिकले, इट इज ऑल अबाउट सायकोलॉजी, की तिची साईक काय असेल, तिची मेंटॅलिटी काय असेल. बरोबर. आणि थिएटर करताना किती उपयोग होतो की एकदा तो बेस पक्का असला ना, म्हणजे भूमिका कळली की तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला ती कशी रिॲक्ट करेल, हे म्हणजेच थिएटर आहे. अगदी. किंवा कुठलीही कला, म्हणजे अभिनयाशी जोडली गेलेली कुठलीही कला. त्यामुळे इतकं ते हँड इन हँड जात होतं की मला मजा आली. म्हणून मला कधी असं वाटलं नाही की आता हे वेगळे कष्ट आहेत. की ती आत्ताही मला खूप छान वाटतं की आपण जेव्हा एखादा चित्रपट बघतो तेव्हा त्याचं अनालिसिस करताना माझ्या मागे सगळी सायकोलॉजी असते. मग हे दोन्ही इतकं आवडत असताना तुला हा मार्ग का बदलावासा वाटला? मी असं खरं म्हणणार नाही मार्ग बदलावासा वाटला, कारण माझ्या पॅरलली त्या गोष्टी चालूच आहेत. फक्त मी अगदी टिपिकल क्लिनिक काढून काउन्सिलिंग करणं हे मी आत्ता करत नाही. किंवा थिएटरमध्ये मी आत्ता हौशी, आत्ता मी नुकतीच एक वेब सिरीजमध्ये एक छोटासा रोल केला. तर मला जसे काय अपॉर्च्युनिटीज मिळतात तशा मी त्या घेते. पण पूर्ण वेळ म्हटलं तर मला पिंतोरनी खूप छान दिवस आणि अनुभव दाखवले असं मी म्हणेन. की मला खूप मजा आली आणि ती ना गोष्ट ऍक्सिडेंटली घडल्यामुळे त्याची मजा अजून होती. जे तुला खूप आवडतं. अगदीच. बिकॉज यू आर अ इम्पल्सिव्ह पर्सन. परफेक्ट. म्हणजे माझं ना, मी रोज असं म्हणते, आजही मी असं सकाळी येताना असं म्हणून आली की अरे यार, प्लॅनिंग केलं पाहिजे, काहीतरी ठरवलं पाहिजे आपण, असे काय कुठल्या दिशेला चाललोय आणि काय करतोय. पण माझ्या बाबतीत हे नेहमी घडतं की पटकन मी कोणाला तरी भेटते. आणि तो एक अजून एक मुद्दा म्हणजे माझं कम्युनिकेशन बऱ्यापैकी छान आहे. मला ना ती एक इम्पॉर्टंट गोष्ट वाटते की प्युरिटी ऑफ थॉट्स, की आपल्या मनात जे आहे ते पटकन बोलणं. इम्पल्सिव्ह असण्याचा एक दुरुपयोग, पण एक सदुपयोग असा होतो मला की मी जे आहे ते बोलते आणि ते समोरच्याला भावतं. अगदीच. म्हणून त्याचं ते क्रेडिट आहे. आणि म्हणून मला असं जाणवतं की आत्ता सुद्धा मी सायकोलॉजी रोज वापरते, आत्ताही मी थिएटर रोज वापरते. पण पिंतोर ही गोष्ट अशी की ज्याच्यात आता मी प्रोडक्ट्स बनवते, मी ते विकते. सो एखाद्या कलाकाराला तेवढंच सीमित न राहता फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली मार्केटिंग आणि या स्ट्रॅटेजीजही शिकायला लागतात. सो ह्याच्यातही माझा बराच वेळ जातो. अभ्यास करणं रोज, वेगवेगळ्या स्टाईल्स डेव्हलप करणं. सो आता मी त्याच्यात रमली आहे असं मी म्हणेन. सो तू जसं म्हणालीस की तू गरवारे कॉलेजमध्ये शिकवत होतीस, तू लहानपणापासून नाटकांमध्ये काम केलंस,
तिथून डूडलिंगपर्यंतचा प्रवास मला हटके वाटतो. आणि मग तुझ्यासाठी हा प्रवास कसा होता? मग तू म्हणालीस की ॲक्सिडेंटली गोष्टी घडल्यात, बट स्टील दॅट्स अ जर्नी, राईट? हो हो. खूप सुंदर होता आणि खूप शिकायला मिळालं. कुठेही आपल्याकडे ती बॅकग्राऊंड नसेल जर घरी किंवा आजूबाजूला, तर तुम्हाला पायनियर सारखं प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करायला लागतं. अगदीच. त्यामुळे खूप वेळ माझा रिसर्चमध्ये गेला. मी खूप सोशल मीडियाचा वापर करून घेतला असं मी म्हणेन. म्हणजे त्याचा जितका त्रास होतो तितकाच मला फायदाही होतो. मी अजूनही त्याच्यावर पूर्ण डिपेंडेंट आहे. मी इतक्या इंटरनॅशनल लेवलच्या आर्टिस्टचं काम बघितलं. खूप मी व्हिडिओज आणि हे त्यांचे रिसर्चेस बघते आणि मला खूप छान वाटतं. त्यामुळे ती जर्नी खूप लर्निंगची आहे आत्तापर्यंत आणि चालूच आहे तो प्रवास. मला तर वाटते हार्डली 3-4 वर्ष झाली आहेत पिंतोर चालू करून. सो आत्ता कुठे मी करिअरची सुरुवात केली आहे. पण इथपर्यंतचा प्रवास छान आहे. मला मजा अशी वाटते ना की माझा रोजचा दिवस वेगळा असतो आणि नथिंग लाईक इट. म्हणजे कुठेतरी जॉब करणं टिपिकल ह्याच्यापेक्षा मी इथे जास्त रमले की रोज मला तेच नाही करता येणार. मला बँकेतला जॉब नाही शक्य, मला IT मध्ये टिपिकल जॉब नाही शक्य, कारण मला रोज नाही करता येत. त्यामुळे मी रोज नवीन चित्र काढते. माझ्याकडे खूप स्टॉक असतो, मी खूप काही काही करत असते आणि मी सतत नवीन केल्यामुळे ना खूप शिकण्याचीच प्रोसेस आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा प्रवास म्हटलं तर सुखद आहे. कारण लोकांकडून जो फीडबॅक मिळतो त्याच्यानंतर जे आपण कष्ट घेतलेत त्याचं काही वाटत नाही. छान वाटतं खूप. मग तुझे वन लाईनर्स जे असतात रोजचे, जे मी बघते, आय एम सो अमेज्ड. मी त्याची फॅन आहे. सो म्हणून मला प्रश्न असा आहे की तू कॉमिक्स आणि इलिस्ट्रेशन्स दोन्ही वापरतेस, बरोबर. पण मग हे वन लाईनर्स कसे सुचतात? तिनं खरं तर म्हणजे तो माझ्याकडे असणारा बोनस आहे, जो मलाच वाटतो की अरे हा बोनस आहे ना. कारण इलस्ट्रेटर तुम्ही असता तेव्हा इट इज अ स्किल सेट. अतिशय सुंदर चित्र काढणं आणि त्या चित्रांमध्येच बिटवीन द लाईन्स असतात. म्हणजे माझ्याहून उत्तम इलस्ट्रेट करणारे अनेक आर्टिस्ट आहेत ज्यांना मी फॉलो करते, ज्यांना शब्दांची गरज पण नाही. पण मी ना ज्या वातावरणात वाढले तर माझ्याकडे लेखन कौशल्य बऱ्यापैकी होतं आणि ते आता मला पूर्ण विसरता नाही येते. त्यामुळे ते मध्ये मध्ये डोका होतं. असं मी म्हणेन की मी एखादं चित्र काढलं की ते पोस्ट करताना मला काहीतरी म्हणायचं असतं, बट आय ट्राय माय लेवल बेस्ट की ते चित्र ओपन होईल हे मी जनरली करत नाही लिहिते, पण मला त्याच्या बरोबर काहीतरी मांडायचं असतं. लाईक कॉम्प्लिमेंटरी थिंग, राईट. म्हणजे मला असं वाटतं की ह्या चित्रातला जो विचार आहे तो तर तुम्ही बघाच, पण मला हे पण काहीतरी म्हणायचंय. सो एक वन एक्स्ट्रा थॉट म्हणून मी म्हणते की तो बोनस असतो. इट्स लाईक चेरी ऑन द पाय. राईट. सो तू कॉमिक्स आणि इलिस्ट्रेशन बरोबर, तू मगाशी छोटासा उल्लेख केलास, तू पिंतॉरच्या वेबसाईटवरून भरपूर कस्टमाइज्ड गोष्टी विकतेस, राईट. बरोबर? सो हे सगळं सुचण्याची कशी प्रोसेस असते? आणि तू रिसर्चबद्दल थोडंसं बोललीस, पण मला तुला हे विचारायचं आहे की तू ट्रेंडिंग मार्केट स्टडीसुद्धा करतेस का त्याच्याबरोबर? मी दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देईन की हो, अभ्यास करायला लागतो, पण मी टेक्निकल पर्सन खरं तर नाही आहे. मी ना इम्पल्सिव्ह असल्यामुळे मी खूप इमोशनल डिसिजन्स घेते किंवा मला असं पटकन वाटतं एखाद्या, मग पूर्वी माझा हा काळ होता इनिशियल स्टेजमध्ये की मी खूप लॉस करून घ्यायचे स्वतःचा, कारण मला पटकन कोणीतरी असं म्हटलं की अर्जंट काम करायचंय आणि मला कस्टमाइज बनवून देशील का, आणि ते उद्याच्या उद्या मला हवंय, माझं लग्न आहे आणि मला पत्रिका हवी आहे करून तुझ्याकडून, पण तुझ्याच कडून हवी आहे. तर त्या प्रेमापोटी मी आहे नाही ते सगळं काम पुढे मागे शिफ्ट शफल करून मी काम करायचे आणि ते झाल्यावर मला लोकांनी पैसे दिले नाहीत असा एक काळ होता. आणि मग मला ते जाणवतं की अरे आपल्यात हे कमी आहे की आपल्याला बिझनेस स्किल किंवा हे जो ट्रेंड चालू आहे ज्या प्रकारे मार्केटिंग केलं पाहिजे किंवा आपली एक इमेज बिल्ड केली पाहिजे त्याच्यात आपण अजून शिकणं गरजेचं आहे. आणि मग हळूहळू मी हे करते. म्हणजे मी आत्ता म्हणणार नाही की मला हे जमलंय किंवा कळलंय किंवा तो जो एक फॉर्म्युला आहे तो मी अजून क्रॅक केलाय की नाही मला माहीत नाही, पण आपल्या आजूबाजूला अनेक एंटरप्रेनर्स असे आहेत की ज्यांच्याकडून मी रेग्युलर बेसिसवर शिकते की काय प्रकारे आपण ते केलं पाहिजे. आणि माझ्या सुदैवाने झालं असं ना, मी जे करत गेले तो ट्रेंड होताच बहुतेक, कारण ते यशस्वी होत गेलं. मी असं नाही म्हणणार, कारण ना तू जे करत गेलीस ते वेगळं आहे, तू करतेस ते खरंच हटके. म्हणजे बघ, RK लक्ष्मण यांची कार्टून्स आपण पाहतो. मला खूप माझ्या मुलीमुळे डूडलिंग करणारे लोक माहिती आहेत, बट ते जे एक क्लिक होतं ना तुझं सगळं काम बघून, दॅट इज जस्ट अमेझिंग.
मला खरं तर ना हे याच्यावर हे सुचत नाही म्हणजे काय बोलायचं, कारण मला अनेक माणसं असं खरंच म्हणतात की ते काहीतरी आहे, ते काय आहे, तर मला खरंच देयर इज माहित सम नाही. एक्स फॅक्टर म्हणजे फॉर शुअर. मला माहित नाही. मला खूप छान छान मोठी मोठी माणसं ज्यांना समाज खूप चांगल्या ह्याच्यात फॉलो करतो आणि त्यांच्यासाठी फॅन असतो, आपण वेडे असतो, अशी खूप चांगली माणसं मला ही कॉम्प्लिमेंट देतात की काहीतरी तुझ्या करण्यात आहे. नक्कीच. आणि मला खरं ते हे नाही गवसलंय. मला एक वाटतं की ना टेक्निकली मी सॉफ्टवेअर वापरत नाही. म्हणजे वेक्टर डिझाईन असा एक प्रकार असतो, थोडं टेक्निकल सांगते की इलस्ट्रेट जे करतात, लोगो डिझायनिंग फॉर एक्झाम्पल, तर त्याला तुम्हाला सिमेट्री लागते. कुठलाही लोगो हा चित्र नसतं बेसिक, त्याला एक सिमेट्री लागते, तर ते वेक्टर डिझाईन्स असतात. मला ती खूप माझ्यापासून लांब वाटतात. आणि मी जे चित्र काढते ती हँड ड्रॉन काढते. म्हणजे मी आयपॅडवरती सध्या काढतेय, तर एक पेन असतं आयपॅडचं आणि तुम्हाला एक ब्लँक स्क्रीन अवेलेबल असते, त्याच्यावर तुम्ही डिरेक्ट हाताने काढता. सो काय होतं ना, माझी चित्र खूप इक्वल आणि इव्हन नसतात. इक्वलपेक्षा मी इव्हन म्हणेन, खूप इव्हन आउट केलेली, फिनिश्ड नसतात. गालाची एक बाजू थोडीशी जाड असू शकते आणि एक बारीक असू शकते माझ्या चित्रांमध्ये. त्यामुळे ती माझी स्टाईल डेव्हलप झाली आहे. ती मे बी मला असं वाटतं की लोकांना तो रॉनेस आवडतो. नक्कीच असं काहीतरी असू शकतं. कारण एव्हरी ह्युमन बिईंग इज इम्परफेक्ट. हां, सो आय गेस मे बी ती एक स्टाईल असेल की जी बरोबर वेगळी वाटत असेल, माहित नाही. आणि कमिंग बॅक टू युअर कस्टमाइज प्रोडक्ट्स नाव. खरं तर इनिशियली ना मी कोणाची अशी स्केचेस काढली होती, म्हणजे कॅरिकेचर ज्याला आपण या भाषेत म्हणतो, तर ती काढली त्याच्या फ्रेम्स करून. म्हणजे ते काढलेलं कॅरिकेचर हे डिजिटल देण्यापेक्षा त्याची एखादी फ्रेम करणं, इथून ती खरं तर सुरुवात झाली. मग असं वाटलं की अरे बॅजेस करता येतात. पिन बॅज जो आपण आजकालची सगळी नवीन तरुण मुलं आपल्या सॅकला किंवा बॅग्सला जे लावतात, टी शर्टला जे आपण लावतो, मला खूप फ्रिज मॅग्नेटसाठी खूप मागणी असते. तर मी खूप क्वर्की आणि फनी गोष्टींचं माझं मर्चंडाईज चालू केलं. बरोबर. आणि ते चालू केलं तर मी बेसिक भेटून लोकांना गोष्टी देणं वगैरे इतपत साधा व्यवसाय होता तो जेव्हा केला. कारण आपल्याला ना मराठी माणसांचा हा एक दुर्गुण आहे की आपल्याला इनिशियलीच काम करताना खूप ग्रँड करताना एक असं जरा मनात हे असतं की करायचं का नाही. पण 1 वर्षापूर्वी बरोबर मी वेबसाईट लॉन्च केली, जेव्हा मी सगळ्यांशी आप्तेष्टांशी बोलले आणि त्यांचं असं होतं की भैरवी तू वेडी आहेस, तुला भारतातून मागणी येईल, बरोबर, तू भारतात आणि भारताबाहेरही वस्तू विकू शकतेस, तू असं करू नकोस. आणि एखाद्यानी जरी विकत घेतलं नाही तरी तुझा डिस्प्ले तू दाखव की किती व्हरायटी होती माझ्याकडे तेव्हा. अगदी. आणि वेबसाईट करण्याचं ते खरं तर कारण होतं. त्याच्यातही वेबसाईट करताना मला असं होतं की मला दुसऱ्याकडून वेबसाईट नव्हती बनवून घ्यायची. सो आज जेव्हा माझी वेबसाईट बघतात तेव्हा मला अनेक लोकांचा असा मेसेज येतो की भैरवी वेबसाईट कोणाकडून केलीस ग, मला तो डेव्हलपरचं नाव दे ना. तेव्हा मी असं खूप प्राऊडली सांगते की मीच केली आहे. कारण आपलं करण्याकडे माझा खूप कल असतो. सो बॅजेस वगैरे प्रिंट करणं ठीक आहे, पण केटल, ग्लासेस, हाऊ डू यू डू दॅट? मला ना एकदा मधुराणी प्रभुलकरचा फोन आला की मी एका कुठल्या तरी अशाच मुंबई पुण्याच्या छान मोठ्या रेस्टॉरंटमध्ये बसली आहे आणि इथे ना डिस्प्लेला काही केटल्स ठेवल्यात, किटली आपली चहाची, तर मला इथून नाही घ्यायच्यात, मला तू बनवून देशील का, मला तू बनवलेली आवडेल. तर तेव्हा मी खरं तर केटल असं बनवत नव्हते, तेव्हा मी खूप बॉटल पेंटिंग करायचे घरच्या घरी. पण तेव्हा मला असं वाटलं की किती छान किटली. आणि आपल्याला ना काही गोष्टी खरं तर करायच्याच असतात, पण आपण आळस करत असतो किंवा आपण घाबरत असतो की कशाला, तर त्याच्यात कशाला पडा, कारण हँड पेंटेड इज अ डिफरंट सेट अगेन. सो जेव्हा ती म्हटली तेव्हा मला नाही म्हणता आलं. मी म्हटलं अरे मी नक्की करीन. सो मग मी किटली घेऊन त्याच्यावरती तिने जे काही मला सॅम्पल्स पाठवलं की ह्याच्यातलं काहीतरी करशील किंवा तुझ्या डोक्याने करशील, तिथून मी पहिली किटली अशी कोणाला तरी कमर्शियली देण्यासाठी म्हणून बनवली. आणि ते झाल्यावर इतकं आपलं कल्चर इतकं खरं तर छान आणि समृद्ध आहे ना की ही जुनी गोष्ट आहे. किटली हा प्रकार खूप जुना आहे. तर इतक्या स्त्रियांनी मला विचारलं की अगं मला खूप आवडेल माझ्या किचनमध्ये असं, किंवा मला डेकॉर म्हणून खूप आवडेल. तर मी त्या काळात खूप किटल्या करून दिल्या लोकांना आणि तिथून खरं तर ती सुरुवात झाली. म्हणजे अनेकदा मी म्हटलं तसं की माझ्यासाठी समोरून खूप गोष्टी आल्या आहेत, खूप अपॉर्च्युनिटीज आल्या आहेत, ज्या कुठल्या मी अटेम्प्ट ज्यांना केलं त्या थोड्याफार प्रमाणात यशस्वी झाल्या आणि मग तो ट्रेंड चालू झाला असं. सो व्हेन अपॉर्च्युनिटी नॉक्ड युअर डोर, you opened your door and welcomed it. And that is the success. Yeah, great. तू आता सेलिब्रिटीज बद्दल बोललीस, तर तू खूप सेलिब्रिटीज बरोबर काम करतेस. खरं तर तू माझ्यासाठी आहेस सेलिब्रिटी. नाही. सो तू त्यांच्याबरोबर काम करताना
त्यांच्याबद्दल थोडंसं आणि इन जनरल प्रोसेस आणि काय शिकतेस ते सांग ना थोडंसं. खरंच आय एम अ ब्लेस्ड पर्सन त्या बाबतीमध्ये की समाजातले सामान्य घटक ज्या असामान्य लोकांना सतत फॉलो करत असतात, ज्यांचं आयुष्य त्यांना बघायला आवडतं, काम आवडतं, त्या लोकांमध्ये थोड्या प्रमाणात मला उठबस करायला मिळते किंवा त्यांच्याशी संवाद साधायला मिळतो पर्सनल लेवलला. आणि मी खरंच खूप शिकते. म्हणजे ते कलाकार आहेत पण शेवटी ते माणूसच आहेत. आणि ज्या कलाकाराला ह्याची जाणीव असते की अरे आपण पण माणूसच आहोत, तो जमिनीवर असतो. सो अशा अनेक गुणी कलाकारांना मी भेटते की जे खूप सिम्पल आहेत, बुद्धिमत्ता खूप, कलागुण खूप असताना सुद्धा मी या लोकांकडून हे शिकते की साधं राहणं. मराठी इंडस्ट्रीत अनेक अशी माणसं आहेत की ती खरंच खूप साधी राहतात. आपल्याकडे कल्चरली आपण जेव्हा टिपिकल वाढलेले असतो आणि आई वडील आपले नेहमीप्रमाणे अगदी टिपिकल असतात, ते आपल्याला जमिनीवरच ठेवतात. त्यामुळे हा गुण मी नेहमी या मोठ्या माणसांकडून शिकते. आणि दैनंदिन आयुष्यात या लोकांना भेटल्यामुळे काय होतं ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा शिकायला मिळतं. म्हणजे एकदा आपण कधीतरी आयुष्यात एखाद्या कलाकाराला भेटलोय, फोटो सेल्फीसही, याच्यानंतर जर भेटलो नाही तर मे बी हा परिणाम होत नाही. पण माझ्या सुदैवाने मी रोज वेगवेगळ्या लोकांना भेटते कामानिमित्त आणि मला रोज पुन्हा पुन्हा माझं कंडिशनिंग होत राहतं की यार जमिनीवर राहणं किती गरजेचं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त खूप महत्त्वाची गोष्ट मी शिकते जी मला खरंच अजून शिकायला वेळ लागतोय, ते म्हणजे हेल्थ आणि फिटनेस. त्यांच्या प्रोफेशनसाठी त्यांना त्यांचं शरीरही तितकंच कमवावं लागतं. खूप लोकांना बघते की डेडिकेशननी काहीही झालं तरी दिवसभरात तेवढा वेळ आपल्या शरीरासाठी देणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो तू हे सांगितलंस की तू सायकोलॉजीमध्ये काम केलंस, तू थिएटर लहान असल्यापासून करतीयस, तू अनेक कलाकारांना आत्ता भेटतीयस. या सगळ्याबरोबर तू तुझं स्वतःचं काम करतीयस. याच्यामध्ये तुझ्याकडे खूप वेगवेगळे अविस्मरणीय क्षण असतील. तुला कुठले शेअर करावेसे वाटतात आमच्याबरोबर? की असा एक मोमेंट खरं ना, मी म्हणते तसं मी या मोमेंटसाठी 24 तासात स्ट्राईव्ह करत असते. अगदी प्रामाणिकपणे सांगते की असे दिवस खूप माझे कमी जातात की काहीच घडलं नाही. माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवशी असं घडतं. कारण ना माझा थोडा दृष्टिकोन असा आहे की मला सामान्यांकडून जो प्रतिसाद रोज मिळतो ना माझ्या कामासाठी, तो माझ्यासाठी अविस्मरणीय असतो. मला अनेक स्त्रियांचे किंवा माझ्या ऑडियन्सचे असे मेसेजेस येतात की भैरवी तुला खरं सांगू, सकाळी उठल्यावर ना मी रोज तुझ्या डुडलची वाट बघत असते आणि माझा दिवस छान जातो. तर आय बिलीव्ह इन दॅट. मला नेहमी वाटतं की हे खूप पॉझिटिव्ह वाईब्स माझ्यापर्यंत येतात. आणि त्या व्यक्तीला नाव नसतं, ती कुठली सेलिब्रिटी नसते, पण ती एक एक्स व्यक्ती असते जी माझ्या फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमध्ये असते किंवा इन्स्टाच्या माझ्या फॉलोईंगमध्ये असते. पण त्यांच्या या एका वाक्याने मला असं वाटतं की तो माझा दिवस, मी रोज माझं असं होतं की एकतरी व्यक्ती मला हे म्हणते आणि मला छान वाटतं. माझी डिपेंडन्सी नसते. मी ठरवून हे केलेलं आहे की यासाठी खरं तर आपण काम करत नाही आहोत की समोरच्यानी छान म्हणावं म्हणून नाही करत आहोत, आपल्या आनंदासाठी. पण हा बोनस मला रेग्युलर मिळतो. म्हणजे मी देवाची इतकी आभारी आहे या बाबतीत किंवा या ऊर्जेची आजूबाजूच्या. मी जनरली ट्राय करते की रोज एक सकाळी 9-9:30च्या सुमारास माझी एक पोस्ट असते. रोज मी काहीतरी पोस्ट करायचा प्रयत्न करते. तर मला काल एकाने मेसेज केला की भैरवी 3-4 वर्षापूर्वी मी तुझ्याकडून एक ना माझ्या ब्लॉगसाठी फेसबुकच्या मी काहीतरी लिहायचं, त्याच्यासाठी मी कव्हर पिक बनवून घेतलं होतं, तर तू हे बनवलंस, हे पाठवलं. आणि तुला मला सांगायला खूप छान वाटतंय की किंडलवरती आता त्याचं ई बुक आलंय आणि मी तेच कव्हर पिक ठेवलंय आणि मी माझ्या पुस्तकात तुझं नाव लिहिलंय. मला एखाद्या छान मोठ्या सेलिब्रिटीकडून मेसेज येतो की अगं हे मला फारच आवडलंय, फारच गोड आणि तुला भेटायला आवडेल, पुण्यात आले की जरूर भेटीन. तर हे सगळे अविस्मरणीय गोष्टी आहेत. मराठी फिल्म इंडस्ट्री बरोबर एक गोष्ट सांगायला आवडेल मला, म्हणजे रिसेंटली ना समीरा रेड्डी जी साऊथची खूप मोठी हिरोईन आहे, ती मला रेग्युलर कॉन्टॅक्ट करते आणि मला खूप छान वाटतं की तिच्या व्हॉइस नोट्स येतात मला. आत्ता रिसेंटली तिने मला रिक्वेस्ट केली की भैरवी मला तू काहीतरी आहे तुझ्या स्टाईलमध्ये, मी मगाशी म्हटलं तसं की देर इज सम एक्स फॅक्टर आणि मला खूप आवडेल तू माझं पुन्हा. मी आत्ता 2-3दा तिच्यासाठी चित्र काढली, तर तिचं मला परत आलं की मला खूप आवडेल, मी ते शेअर करीन. बरं, आणि सेलिब्रिटीज म्हणलं की आपण सगळे असे फुकट काम करायलाही तयार असतो की यार मला खूप आवडतं म्हणून. तर मला छान वाटतं की एवढ्या सगळ्यांमध्ये तिने मला पुन्हा आत्ता 3ऱ्यांदा-4थ्यांदा कॉन्टॅक्ट केला की भैरवी अजून एक करणं. मी जेव्हा पहिलं केलं तेव्हा तिचा मला आला की अरे यार इतकं मला आवडलं, आय एम इन लव्ह विथ युअर स्टाईल, प्लीज
आय वुड लाईक टू हॅव वन मोर डुडल फ्रॉम यू. तर इट मीन्स अ लॉट टू मी. डेफिनेटली आणि ह्याच्यावर माझे पुढचे काही महिने जाऊ शकतात चुकात की चला आपलं काम आवडतंय. सो तू आत्ता म्हणालीस की सेलिब्रिटीजसाठी तू केलंस, फुकटही करून द्यायला तयार असतात आणि त्यांच्याकडे लाखोवारी लोक कॉन्टॅक्ट करत असतात. राईट. सो माझा पुढचा प्रश्न याचबद्दल आहे की डू मनी अँड क्रिएटिव्हिटी गो हँड इन हँड? हा खरं तर ट्रिकी क्वेश्चन आहे. मी म्हणेन मनी अँड क्रिएटिव्हिटी शुड गो हँड इन हँड. कारण ना ज्या माणसाला फक्त आर्टिस्ट म्हणूनच करिअर करायचं आहे त्याच्यासाठी हे खूप चॅलेंज आहे, होतं आणि आहे. मला अजूनही मी नेहमी रिसर्च जेव्हा करते किंवा नेटवर वाचते ना तेव्हा असं वाटतं की पूर्वीचे जे अतिशय सुंदर आर्टिस्ट होते जे पेंटिंग करायचे ते कसे जगत असतील. तर आपल्याला खूप त्यांच्यात हिस्ट्री जाणवते आणि त्यांच्या काही दंतकथा किंवा कथा इफ वी बिलीव्ह तर अशा असतात की खूप गरिबीतून ते वर आले आणि असं. मग एकच चित्र कुठल्या तरी मोठ्या माणसाने विकत घेतल्यावर त्यांना कितीतरी पैसे मिळाले. पण ना मला ओव्हरऑल तरी वाटतं की ते हालाखीचंच असतं. नक्कीच. हो. आणि त्याच्यासाठी ना फक्त मला एक वाईट वाटतं किंवा एक काहीतरी असं मला वाटतं की एखाद्या कलाकाराची ही आता गरज झाली आहे की त्याला मार्केटिंग आलं पाहिजे आणि मला त्याचं जरा दुःख वाटतं. म्हणजे ना हे का गरजेचं आहे की मी ही सगळी आजपर्यंत काढलेली एक 2-3 हजार डुडल्स आहेत गेल्या 3-4 वर्षातली, ही सगळी डुडल्स मी माझ्या घरीच ठेवली तर काय होईल. मला नाही पोस्ट करायचंय, मला इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप हे नाही वापरायचंय, तर मी खूपच लॉसमध्ये आहे. कारण माझी कला जर कळली नाही म्हणजे हे ना खूप ज्याला आपण फिलॉसॉफिकल बोलणं झालं की तुमच्यात गुण असतील तर ते कसेही स्प्रेड होतील वगैरे, हे खूप अवघड आहे. कारण इतकी कॉम्पिटिशन आहे प्रत्येकच फील्डमध्ये. मी असं म्हणत नाही की आर्टिस्टसाठी आहे. आणि मी अजूनही ती गोष्ट क्रॅक करते. म्हणजे मी अगदी प्रांजळपणे हे सांगू इच्छिते की जितकं फॉलोईंग तुम्हाला मिळतं, जितक्या लाईक्स, कमेंट्स तुम्हाला मिळतात त्याचा तुम्हाला एकही रुपया मिळत नसतो. त्यामुळे ॲट द एंड मला हे माहीत असतं की आपल्याला 50 फोन जरी एका दिवसात आले की भैरवी यार आजचं फारच सुंदर आहे डुडल, तरी त्याचं मला काय मिळतं. जर पैशात बघितलं तर खरं तर काही नाही मिळत. सो ॲट द एंड माझ्यासाठी एखादं प्रोडक्ट विकलं गेलं की त्याच्यातून जे मार्जिन मिळतं तेवढाच पैसा माझ्या अकाउंटला जमा होतो. आणि पण ना हे सगळं निगेटिव्ह आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मला एक सुदैवानी स्वभावामुळे असं वाटतं की शेवटी काय पाहिजे आहे, तर मला समाधान जास्त मॅटर करतं. मला सुविधा आवडतात. मी खूप टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या फॉर आहे. म्हणजे मला वाटतं की हे शिकावं नवीन नवीन गोष्टी. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त तुमचा अप्रोच मॅटर करतो की कितपत निगेटिव्ह आणि कितपत पॉझिटिव्ह तुम्ही त्याच्याबद्दल विचार करता. बरोबर. मी अजूनही याच्यावरती रोज अभ्यास करते, आजही करते की आपला रीच कसा वाढेल, आपले प्रोडक्ट्स लोक विकत कसे घेतील. आणि मी हे खूप ओपनली बोलायला तयार असते. मला अनेक जण असं म्हणतात की भैरवी एक आयडेंटिटी म्हणून अशी एक इमेज आपण डेव्हलप केली पाहिजे की छान चाललंय म्हटलं की त्याला अजून हे मिळतो. पण मी माझा ना तो दोन्ही पॉइंट्स आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, की मी बोलते. मला कोणी माझ्या वयाचे किंवा मोठे छोटे आर्टिस्ट भेटले की अगं भैरवी मी पण आता असं चालू केलंय की मी हे नक्की शेअर करते की हे टास्क आहे, हे क्रॅक करता आलं पाहिजे. आणि मग मी ह्याचं प्रोत्साहन देते. मी खूप शेअरिंगमध्ये मला खूप रस असतो की तू न हे कर म्हणजे त्याचा रीच वाढेल किंवा असं काहीतरी कर. मला सांगायला खूप छान वाटतं की मी आज तगायत एकही पेड पोस्ट केली नाहीये. माझं ऑर्गॅनिक फॉलोईंग तयार झालंय. माझ्याकडे टीम नाही आहे. इट्स अ वन मॅन शो, वन वुमन शो आय वुड से. पण त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं करून बघण्यात इंटरेस्ट आहे. लर्निंगमध्येच या गोष्टी क्रॅक होतात. पण हो, पैसा आला पाहिजे असं मला शेवटी वाटतं. मग आता या सगळ्यामध्ये बोलताना तू जे सांगितलंस की हो मला 50 कॉल्स येतात, खूप भारी आहे वगैरे, पण त्याचं जर पैशांमध्ये कन्व्हर्ट नाही झालं तर बिझनेस म्हणून त्याचा उपयोग नाही होत. अगदी बरोबर. पण मग या सगळ्यामध्ये देर आर लॉट ऑफ क्रायसिस, अप्स अँड डाऊन्स, कोविड, सो मेनी चॅलेंजेस. हाऊ डू यू हँडल देम? पुन्हा मी सांगेन की मी आत्ता हँडल करते की नाही हे मला माहीत नाही. म्हणजे आय एम नॉट एबल टू जज माय सेल्फ इन दॅट पर्टिक्युलर सेन्स. आय एम ट्राईंग हार्ड असं मी म्हणेन. म्हणजे जेव्हा कोरोनाचं सगळं जे वर्ष, मागचं वर्ष किंवा अजूनही थोड्याफार प्रमाणात आपण स्ट्रगल करतोय सगळेच, तेव्हा आर्टिस्ट लोकांना खरंच खूप मोठा फटका बसला. कारण कुठेही सोशलायझेशन अलाउड नव्हतं. तुम्हाला एक्झिबिशन्स करता येत नव्हती, तुम्हाला बाहेर पडून प्रोडक्ट्स देता येत नव्हते. तरी मी डिजिटली अनेक गोष्टी पाठवल्या. मी US काही गोष्टी पाठवल्या डिजिटली आणि त्यांनी तिकडे प्रिंट करून घेतल्या त्यांच्या गोष्टी. ओके. सो काही प्रमाणात ते वर्क पण झालं की
म्हणजे मला मी म्हणेन मी हँडल करू शकले. पण याच्या व्यतिरिक्तही मी अगदी खरं सांगते की हो, असे अप्स अँड डाऊन्स येतच राहतात. आत्ताही मला असं वाटतं की अरे थोडंसं स्लो चालू आहे, प्रोडक्ट्स विकले जात नाही आहेत. मग ह्याच्यासाठी ना सतत एक चर्निंग असतं, सतत मेंटल प्रोसेस असते आणि इम्प्लिमेंटेशन असतं. सतत आपण काही काही स्ट्रॅटेजीजचा अभ्यास करायचा आणि ते इम्प्लिमेंट करून बघायचं. सो म्हणून ते ना रोज वॉर फील्डवरती काम केल्यासारखं असतं. ह्याचा सगळ्याचा बेसलाईन असा आहे की जस्ट टू ॲक्सेप्ट इट. मी कुठल्याही बबलमध्ये राहायची मला सवय नव्हती सुदैवानी, आणि आत्ताही नाही. सुदैवानी माझी फॅमिली इतकी छान आहे की तिथेच मी खूप वैचारिक आदानप्रदान होतं आणि खूप बूस्ट मला मिळतो. म्हणजे मी किती डाऊन असले तरी मला आठवतं की माझी आई मला खूप जुन्या गोष्टी सांगते की भैरवी, तू जर मनात ठरवलंस तर तू ते करणार आहेस. आणि हे एक वाक्य मला आई आयुष्यभर सांगते. मी कितीही मोठी झाले तरी मला ती फोनवरून आजही हे वाक्य सांगते की तू फक्त ठरव. हे वाक्य माझ्यासाठी इतकं मोठं असतं की चला कामाला लागा. त्यामुळे कुठल्याही डाऊनमध्ये मी खूप काळ राहत नाही. याचं क्रेडिट माझं नसून माझ्या आजूबाजूच्या लोकांचं डेफिनेटली आहे. व्हॉट कीप्स यू गोईंग? द पीपल अराउंड मी, दे मोटिवेट मी अ लॉट. किंवा ते मला या प्रोसेसमध्ये कायम ठेवण्यासाठी, सतत त्याचा प्रवास करण्यासाठी खूप मोटिवेट करतात. जसं माणसं ट्रिगर करतात, स्टिम्युलेट करतात आपल्या आजूबाजूला गोष्टी आणि त्या आपल्या मनावर येऊन आदळतात, ह्याच्यातून माझ्याकडे कंटेंट तयार होतो आणि ह्याच्यामुळे आय कीप गोईंग. म्हणजे म्हणूनच माझं सगळं क्रेडिट हे ऑब्झर्वेशनला आहे किंवा त्या सेन्सिटिव्हिटीला आहे की अरे काहीतरी घडलं तर आपल्याला ते, अनेकांचं असं होतं की नाही मला नाही एवढं काही वाटलं भाष्य करावंसं, तर माझ्या बाबतीत असं होतं की मला खूप बोलावंसं वाटतं. असेही अनेक प्रश्न पॉलिटिकल माझ्या मनात असतात की जे मी कधी कधी टाळतेही की ते मला सोशल मीडियावर नाही म्हणता येत. पण मला छान वाटतं की हो, पण त्याचा विचार तर होऊन गेला. कारण शेवटी इट इज नॉट अबाउट माय फॉलोईंग ऑर कमेंट्स ऑर लाईक्स फॉर मी, इट इज अबाउट मला काय म्हणायचं आहे. सो अशी पण काही माझ्याकडे चित्र असतात की जी मी पोस्ट नाही केलीत पण मला त्या दिवशी ते काढायचं असतं. माझ्या आजूबाजूला जे काही घडतं ज्याचा मला त्रास होतो ते मी काढते आणि माझ्याकडेच ठेवते, कारण मला ते नसतं पब्लिकली कधी कधी ते सांगायचं. सुदैवाने ना मी खूप चांगल्या माणसांबरोबर असते. माझा स्वभाव असा आहे की ज्या मित्रमैत्रिणींबरोबर फक्त खिल्ली उडवणे आणि टाइमपाससाठी भेटलं जातं ते माझे ग्रुप्सच राहिले नाही आहेत. हळूहळू त्या गोष्टी गळून पडल्या सगळ्या आणि आता मी ज्या माणसांना भेटते त्या सगळ्यांशीच मी काहीतरी चांगलं बोलायला भेटते. म्हणजे साधं मला आठवतं की ज्या मित्रमैत्रिणींबरोबर मी कॉफी आणि डिनर्स आणि टाइमपासला भेटते, आम्ही ट्रिपला जातो, तेही मला माहीत असतं की आपल्याला काहीतरी शिकायला मिळतंय. सो ती माझी जिकडे भूक भागते त्यांनाच मी भेटते. त्या बाबतीत मी खूप चुजी झाली आहे इतक्या वर्षांमध्ये. ते क्रेडिट माणसांचं याहीसाठी आहे की मी जर लोळत पडले असेल तर मला ना देवकृपेनी एक फोन असा येतोच की भैरवी एक काम आहे, आणि मला ती व्यक्ती इतकी डिअर टू मी असते की मला त्यांना नाही नाही म्हणतात आणि मग मी कामाला लागते. सो माझ्याकडून काम करून घेतलंही जातं. ज्यांना क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करायचं असेल अशा पर्वच्या लिस्नर्ससाठी तू काय मंत्र शेअर करशील? मी ना खरं क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करणाऱ्यांसाठी किंवा ओव्हरऑल यंगस्टर्ससाठी ज्यांना असं काहीतरी ऑफ द बीट किंवा काहीतरी हटके करायचं आहे, त्यासाठी मला असं वाटतं ना की माणूस म्हणून असलेला प्रवास फार इम्पॉर्टंट वाटतो मला. माझ्या सगळ्या कामाचं जिस्ट हे असं असतं की यार पर्सनॅलिटी, तुमचे खूप छान विचार असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी लागणारं वाचन, मनन, चिंतन हा खूप मोठा बेस असतो. कारण मला असं वाटतं की भविष्यात ज्यांना असं काहीतरी हटके करायचं आहे त्यांना विचार हा खूप महत्त्वाचा आहे. भविष्यात काहीही वेगळं हटके करताना माणसाला आपण कोण आहोत, आपला प्रवास काय आणि आपल्याला कशात आनंद मिळतो हे नक्की बघावं. कंटेंट उत्तम असेल, विचार उत्तम असतील तर तुम्ही जे काही स्किल सेट्स वापराल, डान्स करा, अभिनय करा, गाणं गा, उत्तमच होईल. कसा वाटला हा एपिसोड तुम्हाला? कमेंट्समधून जरूर कळवा. वेगळ्या वाटा घेतलेली माणसं आणि त्यांनी केलेलं काम ऐकून तुम्हालाही असं काहीतरी हटके करण्याची प्रेरणा मिळो या सदिच्छेनं इथेच थांबते. पुढच्या भागात भेटूया. माझी आतापर्यंतची सगळ्यात छोटी गेस्ट वॉल क्लाइंबर श्रेयाला.